नमस्कार, मी नीताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहे तिळगुळाचे लाडू. संक्रांतीसाठी खास आपण तिळगुळाचे लाडू आज बनवणार आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. इकडे एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत 50 ग्रॅम वजनी शेंगदाणे. अंदाजे म्हणाल तर मूठभर शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत. अगदी खरपूस असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवर आपल्याला एकसारखं परतून हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले खरपूस भाजले तर लाडू आपले टेस्टी होतील. त्यासाठी आपल्याला हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे माझे खरपूस भाजून झालेले आहेत. ते एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया. तर हे शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण इकडे तीळ भाजून घेऊया. अर्धा कप मी तीळ घेतलेले आहे. वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम हे तीळ घेतलेले आहेत. तीळ आपल्याला मंद गॅसवरच भाजायचे आहेत. तेही अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. कारण तीळ जर खरपूस भाजले तरच आपले लाडू असे खुसखुशीत आणि मऊ होणार आहे. तर तीळ आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर तीळ भाजले कसे ओळखायचे ते मी तुम्हाला सांगते. तर तीळ असे चटचट उडायला लागले की आपले तीळ भाजलेले आहेत असे म्हणायचे. कारण तीळ खरपूस भाजण्यासाठी आपल्याला हे चटचट उडावे लागतील. तोपर्यंत आपल्याला हे तीळ भाजायचे आहेत. तीळ आपले भाजले गेलेले आहेत. एका डिशमध्ये हे थंड होण्यासाठी काढून घेऊया. इकडे आपल्याला 1 कप गूळ घ्यायचा आहे बारीक चिरलेला. वजनी म्हणाल तर हा 200 ग्रॅम आहे. तर हा मी गावरान देशी गूळ घेतलेला आहे. अगदी सेंद्रिय गूळ आहे हा. आत्ताच ताजा मागवलेला गूळ आहे. तो हा आपण विरघळून घेऊया. एकसारखं बारीक गॅसवर हा गूळ आपल्याला विरघळवायचा आहे. तर आपण इथे शेंगदाणे थंड झालेले त्याचे डाळे बनवूया. एकसारखे डाळे आपल्याला बनवायचे आहेत. हातावर चोळूनच आपण हे डाळे बनवणार आहे. तर थोडे थोडे करून असे हातावर चोळून याचे डाळे बनवून घेऊया. इकडे आपल्याला गुळाकडेही लक्ष द्यायचं आहे. तर गूळ असा बारीक गॅसवर आपल्याला एकसारखा हलवून घ्यायचा आहे आणि विरघळून घ्यायचा आहे. इकडे आपले शेंगदाण्याचे डाळेसुद्धा तयार आहेत. तर गूळ असा परतून घ्यायचा. मंद गॅसवर आपल्याला गूळ परतून घ्यायचा आहे. इकडे गुळाचा पाक झाला आहे का आपण चेक करूया. तर गुळाचा पाक आपला गोळी होते का हे पाहायचं आहे. तर गोळी होती आहे तर आपल्याला एक थोडा वेळ आपल्याला ह्यामध्ये अजून परतवायचं आहे. तर ह्या परतण्यासाठी आपल्याला घालायचं आहे यामध्ये भाजलेले शेंगदाणे. हे शेंगदाण्याचे डाळे घातल्यानंतर आपल्याला खरपूस भाजलेले तीळ यामध्ये घालायचे आहेत. तर हे तीळ घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एकसारखं परतून घ्यायचं आहे. तर गुळाचा हा आपला पाक तयार आहे. त्यामुळे गॅस अजिबात मोठा करायचा नाही. मंद गॅसवरच आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. तर राहिलेलं तीळसुद्धा मी हे घालून घेतलेले आहेत. ते घातलेले तीळ आपल्याला घालून झाल्यानंतर हे एकसारखं परत हलवायचं आहे. बारीक गॅसच ठेवायचा आहे. माझा गॅस विझलेला त्यामुळे मी परत लावलेला आहे तो. तर असं एकसारखं मिश्रण बारीक गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. मोठा गॅस ठेवला तर आपलं हे मिश्रण करपेल आणि आपल्या लाडवाची टेस्ट बिघडेल. त्यामुळे अगदी बारीक गॅसवर मिनिटभर आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपण घालूया 1 चमचाभर तूप. चमचाभर तूप घालून हे मिश्रण आपल्याला हलवायचं आहे. एकसारखं हलवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. कारण आपलं मिश्रण हे तयार आहे. दिसायला जरी हे पातळ दिसत असलं तरी पटकन थंड झाल्यानंतर घट्ट होईल. हे जास्त वेळ आपल्याला लाडूसाठी लागणार नाही. एक 10 मिनिट आपल्याला हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. डिशमध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटांनी पाहाल तर आपलं हे मिश्रण
थंड झालेलं आहे. हे पहा, लाडू वळण्यासाठी हे मिश्रण तयार आहे. तर एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं हे मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत. तसे हे छोटे छोटे लाडू आपण बनवून घेऊया. लाडू वळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भाजलेले तीळ एका डिशमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये हा लाडू घोळून घ्यायचा आहे. भाजलेल्या तिळामध्ये लाडू घोळल्यामुळे आपले लाडू दिसायला अतिशय सुंदर दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तर असे हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत. हव्या त्या साईजमध्ये आपण हे लाडू वळू शकतो. तर हा वळलेला लाडू आपण पहा किती सुंदर दिसतोय. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर असं हे मिश्रण थोडं थोडं करून आपण लाडू वळायचे आहेत. त्याआधी आपल्या हाताला तूप लावून घेतलं तरी चालेल. तर असं हे तूप लावलेलं ग्लिजिंग असलेले लाडूसुद्धा दिसायला छान दिसतात. तुम्हाला जर तीळ लावायचं नसतील तर तुम्ही नाही लावले तरी चालतील. पण लाडू सुंदर दिसण्यासाठी मी हे असे लाडू तिळामध्ये घोळलेले आहेत आणि ते वळून घेतलेले आहेत. तर असे तिळामध्ये घोळलेले लाडू खूप सुंदर दिसतात. म्हणून या पद्धतीनंच तिळाचे लाडू मी बनवणार आहे. असे सर्व लाडू आपण वळून घेऊया. तर हे लाडू आपले तयार आहेत. अतिशय सुंदर आणि टेस्टी हे आपले लाडू तयार आहेत. जर तुम्हाला हे लाडू आवडले असतील तर नक्की करून पहा आणि मला सांगा. तर हे पहा किती सुंदर आपले लाडू तयार आहेत. तर एक फोडून मी तुम्हाला दाखवते. पहा हे लाडू किती सॉफ्ट झालेले आहेत. अतिशय सॉफ्ट आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू आहेत. पण खायलाही तितकेच टेस्टी आहेत. कमी वेळेमध्ये न बिघडणारे हे लाडू